शिरूर ते तालखेड 140 गावांचा पट्टा येतो आणि 140 गावांच्या पट्ट्याला तिथल्या शेतकऱ्यांना जायकवाडी धरणाचं पाणी भेटत नाही आहे. माझ्यासोबत काही शेतकरी येतात, त्यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. काय सांगाल, 140 गाव आहेत, शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही आहे जायकवाडी धरणाचं, आणि हे किती दिवसांपासून प्रकरण चालू आहे? श्री क्षेत्र भगवानगड, तसेच शिरूर तालुका, बीड तालुका, गेवराई तालुका, वडवणी व माजलगाव, सिंदफाना पट्टा, ते खाली चकलांब्याचा भाग पट्टा, जातेगाव हा पट्टा, हे जवळपास आम्ही 140 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकलढा आंदोलन चालू केलं आहे. आमची मागणी आहे की जायकवाडी धरणाचं पाणी तसेच कृष्णा खोऱ्याचं पाणी या पूर्ण 100 किलोमीटर एरियातील शेतीला मिळालं पाहिजे. हे जर शेतीला हे पाणी मिळालं तर शेतकरी आत्महत्या असतील, शेतकरी कर्ज बाजारीपणा, शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न, शेतकऱ्यांचे आरोग्य, ऊसतोडणी कामगार मजुरांचे प्रश्न, तसेच शेती आणि बीड जिल्ह्यातील व्यवसाय या दोन्हीलाही ही योजना झाली तर फायदा होईल. त्याच्यामुळं शासनाने तात्काळ ही योजना करावी, योजनेचा सर्वे करावा, यासाठी आम्ही आता कलेक्टर साहेबांना भेटलो. या अगोदर याचं काही निवेदन वगैरे दिलं होतं किंवा आंदोलन वगैरे असं काही केलं होतं पाणी मिळत नाही म्हणून? या बीड जिल्ह्यातील वंचित भागातील शेतीला कायमस्वरूपी जायकवाडी धरण अथवा कृष्णा खोऱ्याचं पाणी मिळावं, त्याच्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यात आंदोलनं उपोषणं झालेली आहेत. आम्ही बी लोकलढा आंदोलनाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून शिरस्मारला 19 दिवस उपोषण केलं, तांदळ्याला 9 दिवस उपोषण केलं, तसंच संभाजीनगरला 1 दिवस उपोषण केलं 17 सप्टेंबरला, आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना भेटून त्यांना मागणी केली की गोदावरी सिंदफाना नदीजोड प्रकल्प करा, तसंच मादोळमयी या हायवे लगत उपकालवा करावा, ही आम्ही मागणी केली. ह्या मागणीच योजनेसाठी सर्वे करावा असं पत्र ही बीड कार्यकारी अभियंता यांनी औरंगाबादच्या ईडी साहेबांना दिले. तसंच विखे पाटील यांनीही या सर्वेसाठी पत्र ईडी कार्यालय संभाजीनगर यांना दिले. ह्या सर्वेक्षणावर तात्काळ कारवाई करावी, सर्वेक्षण चालू करावं, ही आमची मागणी. बाबा, काय वाटतं, शेतकरी आत्महत्या करतात महाराष्ट्रातले, भारत हा कृषीप्रधान देश आहे, सरकार ठोस पावलं उचलत नाही, सरकारबद्दल काही भूमिका? काय सरकारबद्दल काय, आम्हाला सध्या पाणीच नाही. सध्या आता काही पाणी नाही, विहीर कोरड्या पाड्या, आता आमची बाग आहे, मोसंब्याची बाग आहे, सगळी वायाला चालली जात सध्या. ऊस कायनू बायनू थोडे आहेत तर ते बी चाललेत वायाला. पाणीच नाही नदीला, शिंदफाना आमच्या जवळ आहे पण वरून पाणीच नाही तर काय. दुसरी काही हे केलं नाही का? दुसरी बाजू काही धरली नाही, टँकर वगैरे देतो असं काही झालं नाही का? नाही, टँकर गेल्या वर्षी टँकर घातले ते पाणी मोसंब्याला याला त्याला, पण आता यंदा तीच पाळी यायची बाग आहे. खूप पैसे जाते आणि टँकर बी लई पैसे लागत आम्हाला. सध्या बाबा शेती परवडते का खरंच? कारण आमच्यासारखे नवतरुण पोरं असतात, काही असं त्यांचं असतं की आधुनिक शेती करू. आता तुम्ही जुने माणसं आहेत म्हणून तुम्हाला माहीत असतं, शेती खरंच परवडते का करायला? शेती केल्यावर परवडची, पण मजूरच मिळत नाही. समजा आम्हाला होत नाही, असेल तर शेती पाणी असेल तर शेती नाही, ते शेती मजुराभावी परवडतच नाही. मजूर आणि दुष्काळी भाग आहे हमेशा आमचा. त्याच्यासाठी पाण्याची मागणी फार 2-3 वर्षापासून आहे आमची, की चालू आहे आम्हाला पाणी. कोणत्या परीने पाणीच द्या, पाणी सरकारने द्यावं. सरकार वाटतं का खरंच शेतकऱ्यांचं हे सरकार? सरकार काय वाटायला, सरकार नुसते शब्द देते, आश्वासन देत आहे, करू नुसतं म्हणत आहे, दुसरं काय करते सरकार, पण प्रत्यक्षात कोणतंच नाही ना हो. किती दिवसांपासून इकडे उंबरटे झिजवतात त्यांचे? हां, किती दिवसांपासून येतात तिकडे कार्यालयात? ह्या 2-3 वर्षापासून येतो. सगळ्या खासदार, आमदार, कलेक्टर, तहसीलदार सगळ्या लोकांना आम्ही निवेदनसुद्धा 2-2 वर्षापासून दिलेत, पण त्याच्यावर कुठलाच विचार नाही. काही त्यांचं बोलणं वगैरे झालं होतं का नंतर निवेदन वगैरे दिल्यानंतर? आम्ही वर पाठवू म्हणले. काय मुळात आम्हाला असं वाटतं आहे की हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी उचलायला हवा. आम्हाला ज्या गोष्टी नको आहेत तर त्या गोष्टी समोर आणल्या जातात, आमच्यासमोर मागण्या ज्या नाहीत तर त्याच्यावर काम केलं जातं. आज बीड जिल्हा मागास म्हणून ठरवला जातो, त्याच्या मागचं खरं कारण आहे शेतीला पाणी असेल तर आम्ही शैक्षणिकदृष्ट्या पुढं जाऊ, आर्थिकदृष्ट्या पुढं जाऊ. जर कच्च्या मालाला भावच आमच्या पूर्ण चांगला नाही आणि शेती करायला पाणीच नाही, आम्ही नक्की मागणं कुणाकडे मागावं? लोकप्रतिनिधी या मागणींकडे पाठ फिरवत आहेत. आमची तक्रार आहे त्यांच्याकडे आणि विनंती आहे की या महत्त्वाच्या प्रश्नाला त्यांनी हात घालावा. आता जर का कलेक्टरांना तुम्ही निवेदन दिलंय, आता जर का मागणी मान्य नाहीच झाली तर मग आता पुढचं काय? आता आम्ही 29 मेला शुक्रवारी गाडीबैल मोर्चा लोकलढा आंदोलनाच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसवर आणणार आहोत आणि त्यानंतरही जर शासनाने मागणी मान्य केली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल. भारत हा कृषीप्रधान देश आहे,
काय 168 काय हे प्रकरण काय होतं? याच सरकारने मागील पंचवार्षिकला की मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी 168 टीएमसी पाण्यात कृष्णा खोऱ्यातून इकडं आणण्याचं प्रयोजन होतं. त्या पद्धतीने झालं, परंतु त्यामध्ये मराठवाड्याला एकही थेंब नाही आला. पश्चिम महाराष्ट्रातल्याच लोकांनी ते गिळून करून पाणी घेतलं. सरकारने सांगितलं होतं का मराठवाड्याला पण पाणी येणार आहे? 168 टीएमसी पाणी देऊ असं परिपत्रक आहे, जे आहे तसा, परंतु इथले लोकप्रतिनिधी यांनी काहीच त्याविषयी हालचाल केली नाही. परंतु आता सध्या शेतकरी पाण्या वाचून तडफडत आहेत. आता सध्या बऱ्याच भागामध्ये पियाला पाणी नाही, शेतीचा तर विषय सोडून द्या, परंतु इतकी भयान परिस्थिती आहे. मग पश्चिम महाराष्ट्रात आपलं हे हक्काचं पाणी जर पश्चिम महाराष्ट्रात जात असेल तर इथले पुढारी काय करतात? हे याच्यासाठीच आहेत का मतं मागायचे आणि शेतकऱ्याला झुलत ठेवायचं? हा एक वेगळा प्रकार आहे. त्यामुळे हे हक्काचं पाणी आहे, मराठवाड्यातलं पाणी आहे, आणि मराठवाड्यातलं पाणी यांना आम्हाला मिळावं याच्यासाठी आम्ही सतत 3 वर्षापासून पाठपुरावा करतो. मंत्रालयापासून कलेक्टर ऑफिस अनेक चक्रा मारल्या, अनेक आंदोलन केले, अनेक मोर्चे काढले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. आम्हाला सरकारची कळकळीची विनंती आहे की आमचं हक्काचं पाणी मागतो आम्ही, आम्हाला हक्काचं पाणी सरकारने द्यावं, आम्ही दुसरं काहीच मागत नाहीत त्यांना. भारत हा काय आपल्या बीड जिल्ह्याला जर फक्त रेल्वे आणि विमानतळ आणून जर शेतकरी सुधारत असन तर इथल्या लोकप्रतिनिधींनी ते खुशाल करावं. पण असा एखादा प्रश्न असा सांगा की या प्रश्नातून शेतकऱ्याचं भलं होईल. आज मी 3 ते 4 दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातून आलो आहे. विटा, माळशिरस, अकलूज, अहो त्यांच्या असं वड्यानी पाणी वाहत आहे सध्या, वड्यानी इतकं पाणी आहे त्या पश्चिम महाराष्ट्रात. का तिथं नेते आहेत आणि आपल्या इकडले नेते कुठे गेले? मग आपल्या बीड जिल्ह्याला कायमस्वरूपी म्हणजे किती पिढ्या असं दुष्काळाच्या झळा सोसत कायम ठेवायचं आहे. आणि नुसतं विमानतळ रेल्वे आणून जर जिल्हा सुधारता आला असता तर आतापर्यंत बीड जिल्हा सुधारला असता. तर हा बीड जिल्हा फक्त सुधरण तर ज्यावेळेस इथं हरित क्रांती तयार होईल, पूर्ण बीड जिल्हा ओलिताखाली येईल आणि पूर्ण बागायती होईल, त्याच वेळेस हा बीड जिल्हा सुधरण. नाही तर तुम्ही विमानतळ आणा किंवा रेल्वे स्टेशन आणा, काहीही या बीडला फरक पडणार नाही. कारण की इथला शेतकरी एकदम देशोधडीला चालला आहे. शेतकरी जर सुधारला तरच कुठलाही जिल्हा, राज्य किंवा देश हा पुढं गेल्याशिवाय राहणार नाही. पण शेतकरीच जर आज सुधारायला तयार नाही तर आपण देश सुधारायची जी भाषा बोलतो ती कधीच सक्सेस होणार नाही. भारत हा कृषीप्रधान देश आहे. जर का माझ्या बीड जिल्ह्यातला शेतकरी पाणी नाही आहे म्हणून फाशावर लटकतो आहे, पण अजूनसुद्धा हे सरकार डोळेझाक भूमिका करतं. इथले लोकलचे लोकप्रतिनिधीसुद्धा मदत करत नाही. ते शेतकरीच माझ्यासोबत 3 वर्ष झालं ह्या कलेक्टर ऑफिसचे उंबरठे झिजवत आहेत, पण अजूनसुद्धा त्यांना पाणी भेटत नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रात ओढ्याने पाणी जातं आहे, पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अजूनसुद्धा पाणी मिळत नाही. शेती तर सोडाच, बिना पाण्याची माणसंसुद्धा मरत आहेत, गुरंढोरंसुद्धा मरत आहेत. 3 वर्ष झाले हे शेतकरी उंबरठा झिजवत आहेत. आणि हाच का नाही, यांच्यामुळे हे पिकवतात म्हणून तरी आपल्या पोटाला 2 वेळेची भाकर मिळते. हे ह्या प्रशासनाला आणि ह्या सरकारला हे समजायला हवं. आता यांनी मागणी केली आहे, 3 वर्षात उंबरठा झिजवत आहेत. आजही आले होते, निवेदन दिले कलेक्टर सरांना. आता बघू यांची मागणी मान्य होती आहे का. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालाजी शिंदे, लोकांच्या TV बीड.